नोकरी करताना अभ्यास करणं कसं पॉसिबल आहे? प्रायव्हेट बँकेची नोकरी म्हणजे 8-10 12 तासाचा डोक्याचा टेन्शन. त्या टेन्शन मध्ये अभ्यास टाकलं कसं? आणि नेमकी एसबीआय सीबीओ नावाची परीक्षा असते तरी काय? या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत रोहित सोबत. तो फर्स्ट ऑफ ऑल हार्टीएस्ट कांग्रेचुलेशंस बच्चा, बहुत बहुत कांग्रेचुलेशंस. मुझे आज भी याद है, तुमने मुझे प्रॉमिस किया था की मॅडम मी सीओटी 2.0 देणार आहे आणि मी माझी सरकारी बँकेची नोकरी घेऊन येणारच आहे तुमच्याकडे. तर ते तुम्ही परत आले, त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि तुम्ही तुमचे शब्द पाळले त्याच्याबद्दल पण खूप अभिनंदन. तर बेटा मला एक सांगा सर्वात अगोदर की एसबीआय सीबीओ नावाची नेमकी परीक्षा, त्याचा कसा काय प्रोसेस असतो हे मला सांगा. एसबीआय सीबीओची जी एक्झाम आहे तर ती एक्झाम तुम्ही कोणत्याही प्रायव्हेट बँकमध्ये किंवा फायनान्शियल ऑर्गनायझेशनमध्ये 2 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागतं. ओके. मग तुमचा ग्रेड असिस्टंट मॅनेजर, डिप्युटी मॅनेजर किंवा मॅनेजर कोणताही असेल, रोल बेसवरती तुमचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पूर्ण असायला पाहिजे. मग तुम्ही ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आफ्टर कन्फर्मेशन पाहिजे. म्हणजे कोणत्याही बँकेमध्ये ज्यावेळेस तुम्ही जॉबला लागता त्यावेळेस पहिले 6 महिने प्रोबेशनचा पिरियड असतो, तर तो पकडला जात नाही. मग तुमचा कन्फर्मेशन झाल्याच्या नंतर जर तुम्हाला 2 वर्ष पूर्ण होतात, ते 2 वर्ष झाल्याच्या नंतर मग आपण ही एक्झाम देऊ शकतो एसबीआय सीबीओची, जी की टोटली सर्कल बेस ऑफिसरसाठी आहे. त्याची पोस्टिंग सर्कलमध्ये भेटते. प्लस तुम्हाला 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती एक्झाम असते. आणि एक्झामचे डिफरंट पॅरामीटर आहेत मॅम त्याच्यामध्ये. जसं की तुम्हाला रिटन टेस्ट असते, तुम्हाला एमसीक्यूचे क्वेश्चन्स असतात, बँकिंग टर्मिनॉलॉजी आहे त्याच्यामध्ये, जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश आहे आणि रिझनिंग आहे. आणि एसे आणि लेटर तुम्हाला 25-25 मार्काचा टाईप करावा लागतो. ओके. अशी पूर्ण एकंदरीत 170 मार्कांची एक ती एक्झाम आहे. आणि प्री मेन्स नसतो, प्री मेन्स नाही, दोन्ही सगळे एकच. एकत्र सिंगल एक्झाम असते. त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पण. त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पण. ओके. आणि बँकिंग टर्मिनॉलॉजी त्यामध्ये 40 मार्काला असते, जी व्हास्ट पूर्ण इंडियन बँकिंग वरती असते, वर्ल्ड Okay. बँकिंग वरती असते. ओके. त्यानंतर जनरल अवेअरनेस आहे, त्याच्यामध्ये बँकिंग न्यूज आल्या आपल्या, त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंट असेल, आरबीआय असेल, या सगळ्या आणि वर्ल्ड वाईड ज्या काही बँकेच्या संदर्भामध्ये नवीन नवीन काही नियम असतील त्या सगळ्या गोष्टी बँकिंग टर्मिनॉलॉजी मध्ये असतात. इंग्लिशमध्ये मॅडम जे तुम्ही शिकवता त्याच पूर्ण याच्यावरती इंग्लिशचं आपली एक्झाम असते. त्याच्यामुळे मी इतर दुसरं कोणतं ते बघायचा प्रयत्न केला नाही. ओके. आणि 20 मार्काला हे असते आपलं रिझनिंग असते. रिझनिंग. तर म्हणजे एक परीक्षा, त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यू आणि मग सीबीओ मध्ये आपलं फायनल सिलेक्शन. तर रोहित मला एक सांगा की प्रायव्हेट बँक एचडीएफसी आपण 2019-20 ला जॉईन केली. तर 2021 ला एचडीएफसी किती वर्ष आपण तिथे थांबले आणि त्याच्या पुढची जर्नी आम्हाला सांगा.